उपोषण करताना या ठिकाणी टेंटच्या बाजूला गाडी फिरते. अशा देत असे धमक्या जास्त त्याच्या अनुसार त्यांनी गुन्हा दाखल करावा, अन्यथा लोकशाही कुठे येणाऱ्या काळामध्ये लवकर त्यांच्यावर गुन्हा करण्यात यावा एवढी मागणी आहे. आगे आम्ही पण कोणत्या मागणीसाठी या ठिकाणी आपण बसलेत वामनराव? नमस्कार, मी अध्यक्ष. माझ्याकडे एक 25 शेतकरी बांधव आले होते तक्रार घेऊन अध्यक्ष या नात्यानं. त्यांचं असं म्हणणं होते बाबा काही 8-10 लोकांचं त्यांनी बऱ्याच जणांचे पैसे घेऊन 3-3, 4-4 महिने पैसे खिशात ठेवले, पैसे भरले नाही. आणि त्यानंतर वरून आरेरीची भाषा मी घेतलो नाही. आणि MSCBनं एक वसुली पथक तयार केलं होतं की 8-10 लोकांचं एकरीला. आणि त्या एकरीपांनी 10-12 लोक आपल्याला आले म्हणून एका राम नावाच्या युनियनमध्ये 40 लाख रुपये गेल्या 4 महिन्या अगोदर दिले होते. आणि 4 लाख रुपये त्यांनी 40,000 रुपये 4 महिन्या अगोदर दिले होते. ते 4 महिने त्यांनी ते 40,000 वापरले. आणि काल आम्ही म्हणले हा पैसे घेऊन घेत नाही. त्या टायमाला त्यांनी याची भाषा बोलून काल संध्याकाळी जेव्हा आम्ही उपोषणाला बसलो त्या टायमाला त्यांनी ते पैसे भरले. एक प्रश्न होता हिमायतनगरमध्ये बिना परवान्याच्या डिप्या जवळपास 8-10 कमीत कमी 7-8 डिप्या झालेल्या आहेत. त्या बी विषयावर बसलेला आहोत. आणि जे लोक पैसे देतात त्यांचंच फक्त MSCBला काम होते. जे कोणी ओरिजिनल शेतकरी पैसे देत नाहीत त्यांना 6-6 महिने ट्रान्सफॉर्मर भेटत नाही, त्याला किटकॅट भेटत नाही, त्याला केबल भेटत नाही, त्याचा दिवो उडाला तर त्याचा दिवोची सुद्धा कोणी दखल घेत नाही. अरे पुन्हा लाईनमॅनला फोन लावला तर लाईनमॅनचा मोबाईल बंद लागला, इकून तिकून तर दिवो टाकायला 1000 रुपये दे, 2000 रुपये दे. असा असणारा या हिमायतनगरच्या MSCBचा बाजार काळा बाजार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे आम्ही एक पक्षाचं तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना इथं मी आलो असता मला सगळी आरेतुरीची भाषा करून त्यांनी कमरेच्या खालच्या गोष्टी बोलल्या. राम चव्हाण नावाच्या या इंजिनियरचं आज जवळपास फक्त 15 दिवसानंतर त्याची रिटायरमेंट आली. त्यांनी असा हात करून मला बोलतोय की तुला काय करायचं कर, कमरेच्या खालची भाषा बोलून माझे फक्त 15 दिवस राहिले, माझं कोणी काही वाकडं करणार नाही अशा उमड भाषा बोलल्यामुळं मी त्याच टायमाला काल जवळपास 4 वाजता अर्धनग्न हे आंदोलन इथं चालू केलेलं आहे. आणि ह्या कुठल्या माझ्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत. हे 4 वाजता चालू केल्या त्यानंतर जवळजवळ 5-6 वाजता त्यांनी या MSCBच्या कर्मचाऱ्यांनी त्या कुठच्या एका DP मालकाला बोलले असता एकाचं नाव आलं पुढे की याचं काम बिना परवान्याचं झालं म्हणून तर त्या DP मालकाच्या मुलाने येऊन माझ्या या लोकशाही मार्गानं मी ज्या गोष्टीचा न्याय मागत होतो या माझ्या टेंटमध्ये माझ्या मोबाईलमध्ये शूटिंगसुद्धा आहे. त्या असं असणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या मुलानं आमच्या इथं गाडी आणून अशी असणारी इथं स्टेजला धडक दिलेली आहे, जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज दुसरा दिवस आहे. आता 24 तास ओलांडल्याच्या नंतर मी आमरण उपोषण चालू करणार आहे. असं असणाऱ्या या हिमायतनगरची दादागिरी मी बोललो अगोदर ती गाडी मारणारा शेतकरी ते कुठला शेतकरी नाही, अवैध धंदे करणारे लाखो करोडो रुपये कमवलेला एक मोठा माणूस आहे. असं असणारं एवढं सगळं जोरात प्रकार चालू आहे. गेल्या काल माझ्यावर रात्री गाडीने इथं धक्कादायक असं एवढं असं मोठा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा कुठल्याही पोलीस प्रशासनानं माझ्यावर दखल घेतलेली नाही. आता 24 तास संपल्याच्या नंतर मी आमरण उपोषण चालू आहे. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी आपल्या उपोषणास भेट दिली किंवा आश्वासन दिलं? भेट दिली. त्यांनी ज्या डिप्याचं बिना परवान्याचे काम केले ते त्यांनी कबूलही केले. आणि काही 1-2 ठिकाणी त्यांनी ते डिप्या करण्यासाठी कामाला लागले. आणि त्याच्या अगोदर लाईट बिले भरली. तुमची पुढची मागणी काय आहे? आता आमची पुढची मागणी अशी आहे. आज हिमायतनगर शहरामध्ये जवळपास 7-8 लाईनमॅन आहेत. त्यामध्ये जर 1-2 लाईनमॅन सोडले शिंदे आणि धगे, बाकी लाईनमॅन सगळे म्हणजे फुल टाईम पिणारे लोक आहेत. मला वाटते त्यांच्यावर एक साहेबांना कडक पत्र काढून त्यांचं एक ते थोडंसं नशाबाजी न काम करता व्यवस्थित काम करून लोकांना सर्व्हिस द्यावे. पुन्हा मग मंदिरापाशी इथं काही 33 शिफ्टिंगचं काम केलं आहे बिना परवाना. इथं संचारभूमीपाशी काही बिना परवान्याचं ते काम केलेलं आहे पलीकडून. पुन्हा दुसरी गोष्ट जी आपल्या हिमायतनगर तालुक्यामध्ये 8 बिना परवान्याच्या डिप्या केलेल्या होत्या ती डिप्या सगळ्या काढून माझ्या उपोषणाच्या स्टेज पैसे आणून टाकावे आणि त्यानंतर मी उपोषण मागे घ्या. नमस्कार.